पोलीस भरतीचे ग्राउंड दिलंय. ग्राउंडला मार्क कमी आलेत. मुंबईवाल्यांचंही तसंच आहे आणि बाकी बरेच जिल्हे आहेत त्यांचे ग्राउंड संपले आहेत. कमी कमी जागा होत्या, त्यामुळे त्यांनी त्यांचं नियोजन करून 4-5 दिवस 8 दिवस बऱ्याच जिल्ह्यांचे काही जिल्ह्यांचे ग्राउंड झालेले आहेत. त्यांचे मार्कही आलेले आहेत ग्राउंडचे मुलांचे. त्यानुसार आता कट ऑफही लागेल. आता महत्वाचं म्हणजे आपल्याकडे जी संधी आहे, आता काय आहे, ग्राउंडला आता तुम्ही किती तळतळ करत बसले तर तिथलचे मार्क वाढणार आहेत का? नाही. आता आपल्या हातात आहे आपली लेखी अभ्यास. यावरती आपल्याला कसे चांगले मार्क्स घेता येईल व तिकडे 1-2 मार्क आपला जो लॉस झालाय तो इकडे भरून काढून आपलं सिलेक्शन कसं होईल यावरती हा व्हिडिओ असेल, जे स्वतः मी केलेला आहे आणि स्वतः अभ्यासपूर्वक माहिती काढून सध्याच्या कंडिशनला मुलाकडून काय चुका होतात, तुमच्यासारख्या मुलांच्या समस्या जाणून त्यावरती हा व्हिडिओ असेल. व्हिडिओ खूप कामाचा होणार आहे. काळजीपूर्वक सांगतो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा. चला वेळ न घालवता आपण सुरू करूया. मित्रांनो, आपल्याकडे काही बोटावर मोजण्या एवढे दिवस बाकी आहेत. तर मित्रांनो, अभ्यास कसा करायचा ते सांगतो तुम्हाला. आपल्याकडे आहेत 4 विषय: गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि जीएस. हे 4 विषय आहेत. महत्वाचं म्हणजे गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी, त्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. आणि जर हे तुम्ही 3 विषय केले, जर पॅटर्न पडला तर 75 मध्ये तुम्हाला 70-72 कडे घेऊन जाऊ शकतात हे. मग त्यामुळे जे आपल्याकडे सोपं आहे, जिथून आपल्याला लवकर गेन करू शकतो आपण, त्यावर फोकस करा. मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता. मित्रांनो, मराठीमध्ये आपल्याला व्याकरण प्लस शब्दार्थ या दोन्हीवरतीही फोकस करायचा आहे आणि त्यासाठी बाळासाहेब शिंदे सरांचे बुक बेस्ट आहे, तेवढंच रेफर करा. आणि त्याच्यासोबत याला आपल्याला जोड कशाचा द्यायचा आहे, जे पण इथून मागे झालेल्या क्वेश्चन पेपरचे बुक आहेत 2016च्या पेपर पासून ते 2023च्या क्वेश्चन पेपरपर्यंत, सर्व क्वेश्चन पेपर मध्ये प्रत्येक टॉपिकला जे जे पडले आणि आपला जो विषय विके, ज्या विषयामधला एखादा टॉपिक विके, त्यावरती काम करायचं. आणि जर तुम्ही नोट्स काढल्या असतील तर त्या नोट्स आता रेफर करायच्यात. आणि मित्रांनो, महत्वाचं मराठी व्याकरणाचं तुम्हाला सांगितलंय, जे पण तुम्हाला शुद्ध शब्द असू द्या, त्यामध्ये समानार्थी शब्द असू द्या, अलंकारिक शब्द असू द्या, हे जे महत्वाचे आहेत हे सगळे क्लिअर करा. आणि जे इथून मागे रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते ट्राय करा आणि ते आपल्या हाताखालून काढा. शुद्ध शब्दाचं झालं तर आपल्याला तिथं मार्क वाढून भेटणार आहे. त्यानंतर आपलं गणिताचंही तसंच आहे. गणितात जो टॉपिक तुम्हाला वीक जातोय, ज्यावरती आपल्याला वाटतं आपल्याला इथं मार्क्स कमी येत आहे, त्यावरती फोकस करा आणि त्याला पूर्ण गणित जे सूत्र आहेत ते एकदा रिमाइंड करून घ्या. पूर्ण त्याला उजळणी द्या, शॉर्टकट मध्ये द्या. मी म्हणत नाही सविस्तर जा, पण आपण विसरायला नको ही गोष्ट करायची. आणि बुद्धिमत्तेचंही सेम तसंच. आणि सोबत क्वेश्चन पेपरचा अटॅच करायचे, त्याला इथून मागे झालेले पेपर आपले ते प्रश्न बरोबर आले तर डन. त्यानंतरून आपला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपण सिलेक्ट होणार की नाही ते ठरवणारा विषय म्हणजे जीएस, जनरल सब्जेक्ट. मित्रांनो, त्यामध्ये खूप महत्वाचं आहे आपलं महाराष्ट्राचं भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, त्यानंतरून विज्ञानाचेही प्रश्न इथून मागे तुम्हाला सांगितले जे पडलेत ते, प्लस त्याला अनुसरून आणखीन विज्ञानही करायचंय त्यामध्ये. त्यानंतर आपलं पोलीस प्रशासन आलं. पोलीस प्रशासनानंतर मित्रांनो, आपलं महत्वाचं म्हणजे चालू घडामोडी. आता सध्या निधन वार्ता, अजित पवार उपमुख्यमंत्री अजित दादा ऑफ झाले, त्यांच्यावरतीही म्हणजे ते कुठल्या विमानात होते, कोण काय, यावरती पण प्रश्न बनू शकतात. ते सविस्तर आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यांनी इथून मागे त्यांचा कार्यकाल काय होता, ते पहिल्यांदा कधी निवडून आले, पहिल्यांदा मंत्रीपद म्हणजे कॅबिनेट मंत्री किंवा मंत्रिमंडळात कधी आले, हे थोडं सविस्तर त्यांच्याबद्दलही अभ्यास करा. त्यानंतर मित्रांनो, क्रीडा म्हणजे जे आपले खेळ आहेत, मग त्याच्यातला राजीव गांधी खेलरत्न कुणाला भेटला, त्यानंतरून आपले जे पुरस्कार आहेत ते आपल्याला त्यावरती फोकस करायचं आहे. त्यानंतरून महत्वाचं मित्रांनो, आपलं जे मंत्रिमंडळ आहे ते पण आपल्याला बघायचंय. आपलं पोलीस प्रशासनावरती आपले म्हणजे राज्याचे प्रमुख कोण आहेत, म्हणजे पोलीस महासंचालक कोण आहेत, तुम्ही ज्या ज्या घटकाला फॉर्म भरलाय तिथलचे एसपी सीपी कोण आहेत, हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, जिल्हा विशेष हा सगळ्यात महत्वाचा आहे. तुम्ही ज्या पण जिल्ह्याला फॉर्म भरलाय त्या जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत, तिथे आपल्याला विधानसभा मतदारसंघ किती आहेत, लोकसभेचा मतदारसंघ कितव्या क्रमांकाचा आहे, किती आहेत, सध्याचे खासदार कोण आहेत, पालकमंत्री कोण आहेत, ह्या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या थोड्या दिवसात.
त्यामध्ये तिथं कुठल्या ऐतिहासिक वारसा लाभलेले कुठले स्थळ आहेत का, हे पण आपल्याला आता क्लिअर करायचं आहे. आणि हा सगळ्यात महत्वाचं, ह्या सर्व गोष्टी केल्या आपण तर मित्रांनो आपल्याला याच्यासोबत क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे आहेत. दररोज 1 ते 2 क्वेश्चन पेपर टाइम लावून सोडायच्यात. ते पण OMR शीट घ्यायची आपल्याला आणि OMR शीट वरती त्या सोडायच्या आहेत. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची आणि 2-4 क्वेश्चन पेपर त्याला अनुसरून आणखीन वाचत राहायच्यात. आणि खूप महत्वाचं, किती तास अभ्यास करायचा. मित्रांनो जेवढं शक्य आहे, आता आपलं ग्राउंड झालेलं आहे, जे पण ज्या मुलांचं SRPFचं वगैरे असेल तिथं 5 किलोमीटर आहे, त्यामुळे तुम्हाला 5 किलोमीटरसाठी जास्त प्रयत्न करण्याची, जेवढं 1600ला कष्ट घ्यायला लागतं तेवढं तिकडे घ्यावं लागत नाही. फक्त आपल्याला 100 शूट आणि गोळे फेकायचेत आणि त्यानंतर सगळा पूर्ण वेळ जिल्हा पोलीससाठी जो आपल्याला लेखी बाकी आहे त्यावरती खर्च करायचा आहे. आणि जेवढं शक्य आहे तेवढा जास्त अभ्यास करा. मी तर म्हणेल 10 तास 12 तास बसा आणि ह्या वेळात आपण सर्व गोष्टी मी सांगितल्यात अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन केलं तर 100% यशापर्यंत जाणार आहात. OMR शीट वरती क्वेश्चन पेपर सोडायची, त्या करून जेणेकरून आपलं परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर गडबड होणार नाही. आणि अशा वेळेने जर तुम्ही गेला तर 100% 90 पर्यंत तुम्ही जाऊ शकता. जे क्वेश्चन तिकडे क्वेश्चन पेपर सोडताना चुकतील ते पाहायचे, कुठल्या टॉपिक वरचा चुकलाय तो टॉपिक पूर्ण क्लिअर करायचा. ह्या वेळेने जा, 100% तुम्ही मेरिट लिस्ट मध्ये असाल, त्यात शंका नाही. आणि हा जर आणखीन तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा. 100% तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न असतील, ते कुठल्याही भरती क्षेत्रातल्या कुठल्याही बाबतीत असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. आणि व्हिडिओ जर महत्वाचा आणि चांगला युजफुल वाटला असेल तर एक लाईक करा आणि फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी इथेच थांबूयात. चला तर, जय हिंद, जय महाराष्ट्र.